खमंग, टेस्टी आणि हेल्दी असे मी थालीपीठ केले. खूप छान झाले. मुलांच्या डब्याला तेच ते देऊन कंटाळले असाल तर हे योग्य पर्याय आहे. तुम्ही देऊन बघा मुलांना, म्हणजे डबा फिनिश केल्याशिवाय येऊच नाही शकत घरी. आ हा हा हा. आणि हेल्दी तर आहेच, त्यामुळे हे आपण डाएटला पण खाऊ शकतो. बस करायला घ्यायचे का मग पौष्टिक असे थालीपीठ. तेही जे मूग भिजू घातलेले होते ना, त्यालाच कोंब आणून त्याचेच धिरडे केले छानपैकी. बघा कसे कोंब आले. ते मिक्सरच्या भांड्याला टाकायचे. जवळपास 2 वाट्या आहेत. छान कुरकुरीत होतात त्यामुळे थालीपीठ. आता आपल्याला त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या, तिखट आवडीनुसार घ्या. तुम्हाला जसं हवं तसं. आलं, कारण मुलांना द्यायचे असतील तर कमी मिरच्या टाका. कोथिंबीर आणि तेच कढीपत्ता वगैरे, लसूण आणि जिरे. हे छान बारीक, जास्त बारीक पण नाही, आबडधोबड, पण छान काढून घ्या. एकसारखं आलं पाहिजे, दाणेदार नाही राहायला पाहिजे. बघा असं. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. कुरकुरीत होण्यासाठी जे सारण आहे त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलंय आपण, त्यामुळे तुम्ही करून बघा एकदा. थालीपीठ कुरकुरीत आणि खमंग लागणार याची गॅरंटी मी देते. खूप छान होता. आता जवळपास 1 वाटी, एका वाटीला थोडंसं कमी मी बेसन घेतलं आणि फुल 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं. आता आपण 1 वाटी जवळपास कांदा घ्यायचा आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात. त्याच्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर आणि अख्खे जिरे पण टाकायचे. आता हळद घेऊया आणि तिखट. तुम्हाला याच्यात म्हणजे तुम्ही थोडा ओवाही टाकू शकता, आणि तुमच्याकडे तीळ असतील ना तर तीळ टाका, त्यामुळे चांगली टेस्ट येते. हे छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये एक राहिलं की टाकायचं मीठ. आवडीनुसार मीठ टाका. आता याला पाणी न टाकता आपण पूर्ण हे भिजवून घेऊयात छानपैकी, म्हणजे एक गोळा करायचा. बघा, कारण कांद्याला सुद्धा पाणी सुटते आणि जे मूग आहे त्याला सुद्धा, त्यामुळे हे भिजते छानपैकी. पाण्याची गरज लागतच नाही आणि छान कुरकुरीत होतात यामुळे. बघा, एक थेंब सुद्धा पाणी टाकलं नाही मी. आता गॅसवर इकडे कोणतंही पॅन ठेवा. तुम्हाला तवा असेल लोखंडी, तो काही ठेवा छानपैकी. आता पोळपाटला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि वरून कापड टाकायचा. त्या कापडला सुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं. ओलं करून घ्यायचं कापड छानपैकी. आता आपल्याला कोणत्या साईजचा थालीपीठ हवं आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं मध्यम असं थापून घ्यायचा छानपैकी. बघा, आणि मध्ये होल पाडायचं, छद्र हो. बघा, आता पॅनला तेल लावून घ्यायचं आणि कापड असा हळूच उचलून हिच्यावर टाकायचा. आणि हळूच काढून घ्यायचं कापड. बघा, आता पुन्हा वरून तेल टाकायचं. छानपैकी वरून आपल्याला तेल लावायचं. गॅस जास्त फास्ट करायचा नाही आणि जास्त स्लो पण नको, असा मीडियम ठेवा.
म्हणजे छान कुरकुरीत होतील. बघा, जास्तीत जास्त आपल्याला 5 मिनिटं लागतात. आता मी दुसरं थालीपीठ पण तयार करून घेत आहे. ते पण तुम्हाला दाखवते टाकून. बघा, छान होतात. करून बघा, खूपच मस्त होतात. तुम्हाला तेल वापरायचं, बटर वापरायचं किंवा तूप वापरायचं, आवडीनुसार घ्या तुमच्या. मुलांना खूप आवडते. तुम्ही हे पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस किंवा आपलं दही. आहा, खूप खमंग आणि खूप टेस्टी होतात आणि खूप मस्त लागतात. करून बघा आणि नक्की खाऊन बघा. चला, झाले की आपले थालीपीठ तयार. या खायला. कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि खाऊन नक्की कमेंट करा मला. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय.